नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा दिवस सोडून आपल्या एमव्हीए आरटीओ मुख्य परीक्षेसाठी 30 दिवस राहिलेले आहेत आणि या 30 दिवसांचं एक्झॅक्ट नियोजन मी आपल्या समोर घेऊन येतो आहे तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरच्या माध्यमातून. तर हे 30 डेज जो प्लॅन असेल तो जर तुम्ही त्या ठिकाणी फॉलो केला तर अत्यंत सक्सेसफुल अशा पद्धतीचा प्लॅन आहे. कारण खूप मोठ्या पद्धतीनं अनालिसिस करून मी तुमच्यासमोर हा प्लॅन घेऊन येतो आहे. सगळ्यांना एक विनंती आहे की कोणीही अर्धा व्हिडिओ सोडू नका आणि पूर्णपणे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करू शकताय. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक वेळी आता इथून पुढे जेवढे व्हिडिओ येतील 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असेल, काही 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये एक व्हिडिओ अशा पद्धतीनं तुम्ही पाहत चला, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. तर चला मग आपण आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला किती विषय कव्हर करायचे आहेत या 30 दिवसामध्ये हे लक्षात घ्या. आणखी एक गोष्ट की ही जी स्ट्रॅटेजी किंवा हा प्लॅन म्हणूया, ही स्ट्रॅटेजी नाहीये, तर हा प्लॅन आहे. प्लॅन कशासाठी असतो तर मिशन सक्सेसफुल करण्यासाठी प्लॅन ही पहिली स्टेप असते. त्यामुळे स्टुडंटचाही आग्रह होता की तुम्ही 30 डे प्लॅन घेऊन या. 30 दिवसांचा प्लॅन आहे. आपल्याकडे 30 दिवस आहेत आणि विषय कुठले कव्हर करायचे? सेक्शन ए आपल्या सर्वांना कंपल्सरीच आहे. ओके, म्हणजे आपल्या 5वीला पुजलेला सेक्शन आहे. म्हणजे हे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7 सब्जेक्ट तर सगळ्यांना कंपल्सरी आहेत. ज्यांनी सेक्शन बी घेतलेला आहे त्यांना हे 3 विषय आहेत आणि त्यांनी सेक्शन सी घेतील त्यांना हे 3 विषय. म्हणजे सेक्शन बी असो किंवा सी, आपल्याला 10 सब्जेक्ट 30 दिवसांमध्ये व्यवस्थित पद्धतीनं प्रिपेअर करायचे आहेत. पण कसे करायचे, त्याचं नियोजन काय, हे आपण आज पाहणार आहोत. तर बघा, 30 दिवस आहेत. या 30 दिवसांना मी 30 दिवसांचं डायरेक्ट नियोजन नाही करणार, तर 30 दिवसांचं डिवाइड त्यांना कशा पद्धतीने करेन, तर 10 + 10 + 5 + 4 + 1 म्हणजे 10 + 10 20 अधिक 5 25 4 29 अधिक 1 बरोबर 30. असं 30 दिवसांचं काटेकोर नियोजन असेल. सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे नियोजन प्लॅनिंग आहे तो एक जनरल प्लॅन आहे. जनरल प्लॅन म्हणजे की याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी अधिक प्रमाणामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणू शकताय. म्हणजे रिजिड नसावा प्लॅन. प्लॅन जास्तीत जास्त म्हणजे जास्त रिजिड ही आणि जास्त फ्लेक्झिबल ही नसावा, अशा पद्धतीचं आपलं नियोजन असलं पाहिजे. बघा, तर या 10 10 5 4 1 अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी सेपरेशन काय केलंय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल. तर चला मग पहिल्या 10 दिवसामध्ये काय करायचं हे आपण सुरुवातीला पाहूया. फर्स्ट 10 डेज 10 सब्जेक्ट्स. पहिल्या 10 दिवसामध्ये निमूटपणे आपण 10 सब्जेक्ट जे आहेत ते करायचे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मटेरियल मिनिमाइज करायचं आहे आणि रिव्हिजन मॅक्सिमाइज करायची आहे. 30 दिवसामध्ये कुणी किती अखंड तांडव जरी केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास तितकाच करायचा आहे किंवा तितकंच मटेरियल सिलेक्ट करायचं जितकं आपण 30 दिवसामध्ये व्यवस्थितपणे नुसतं स्टडी नाही तर त्याला रिवाइज करू शकू, रिवाइज नाही तर त्याला प्रॅक्टिसाइज करू शकू आणि त्यातलाच काही वेळ आपल्याला मॉक टेस्टला देता येईल अशा पद्धतीचंच मटेरियल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. चला मग, तर सुरुवातीला मी सब्जेक्टचं क्लासिफिकेशन काही ग्रुप्स मध्ये करतो आहे. याचं कारण असं बघा की क्लासिफिकेशन मेथडने अभ्यास केल्यानंतर ग्रिप व्यवस्थित पकडता येते. पहिलं क्लासिफिकेशन मी मेकॅनिक्स अँड डिझाईन रिलेटेड टॉपिक्स वरती करतोय, ते म्हणजे सॉम आणि टॉम. टोटल वेटेज आहे 30 अधिक 40 70 मार्क. दुसरं क्लासिफिकेशन मी करतोय प्रोडक्शन रिलेटेड टॉपिक्स, त्याच्यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. 40 अधिक 20 60चं वेटेज आहे. तिसरं क्लासिफिकेशन हायड्रॉलिक्स रिलेटेड टॉपिक्स, हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशीन्स, हायड्रॉलिक मशिनरी त्यांचं वेटेज आहे 60 मार्क. आणि चौथं आहे क्लासिफिकेशन थर्मल इंजिनिअरिंग रिलेटेड, थर्मल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिन्स अँड रॅक, हे तिन्ही एकमेकाशी लिंक्ड आहेत. त्यांचं वेटेज आहे 40 30 20, 40 अधिक 30 70 अधिक 20 90. आणि लास्टचं म्हणजे एक सेपरेट विषय आपला मेकॅनिकलचा नाही आहे. तसं बघायला गेलं तर मेकॅनिकल मध्ये आपण शिकलेला आहे पण विसरून गेलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचा विषय, त्याचं वेटेज आहे 20. तर 5 ग्रुप्स मी केलेले आहेत. का केलेले आहेत इकडे पहा. इकडे लक्षात घ्या, तुम्हाला मी आता इथं 25चा पाडा म्हणायला लावला आणि लगेच दुसरा एक 15चा पाडा म्हणायला लावला, तर तुम्ही 25 एक 25 25 दोन्ही 50 25 त्रिक 75 पर्यंत आला आणि पाडा म्हणायचा स्टॉप केला. नंतर 15 एक 15 15 दोन्ही 30 15 त्रिक 45 15 पंचे 75 आणि लगेच 25 चौक 100 कडे आला. तर लिंक कशी वाटते तुम्हाला? लिंक तुटत जाते ना. पण हाच जर पाडा कंटिन्यू म्हटला 25 एक 25 25 दोन्ही 50 25 त्रिक 75 25 चौक 100 25 5 100
अशा पद्धतीनं तुम्ही 25 करत करत 25 पर्यंत इझिली जाऊ शकाल. का तर आपण एक पाडा सिलेक्ट केलेला आहे आणि तो कम्प्लीट केलेला आहे. त्याच अनुषंगाने हे ग्रुपिंग मी काय केलंय की एका सब्जेक्टची ग्रीप दुसऱ्या सब्जेक्ट सोबत असते. सॉम आणि टॉम मेकॅनिक्स डिझाईन रिलेटेड आहेत. त्यांच्यामध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस आहे, फॉर्म्युलाज आहेत आणि वेगळे कॅल्क्युलेशन. त्यामुळे हे दोघं इंटरलिंक पद्धतीने अभ्यास केला तर चालेल. तुम्ही सेपरेटली तुमच्या स्ट्रॅटेजीने जाऊ शकता. मी एक आयडियल जनरल स्ट्रॅटेजी सांगतोय, तुम्ही फॉलो करावीच असं नाही, पण एक सॅम्पल म्हणून याला घेऊ शकताय. प्रोडक्शन रिलेटेड टॉपिक्स मध्ये एमटी इंडस्ट्रियल, हायड्रॉलिक रिलेटेड हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशिनरी हे दोन आहेत. हायड्रॉलिक मशीन्स, त्याच्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग. हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशीन्स तर इतके एकमेकाला लिंक्ड आहेत की जास्त एफोर्ट तुमचे जाणार नाही. टीई, एई अँड रॅक, थर्मल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिन्स, रॅक आणि इलेक्ट्रॉनिक्स. तर हा झाला सेक्शन बी वाल्यांसाठी. पण सी वाल्यांनी काय करायचंय? सी वाल्यांनी बघा, त्यांना कुठले कुठले विषय नाहीत, इंडस्ट्रियल नाही याच्यामध्ये, त्याच्यानंतर हायड्रॉलिक मशीन्स नाही आणि त्यांना रॅक नाही. तर त्यांनी काय करायचंय बघा, ऑटोमोबाईल इंजिन सोबत ऑटोमोबाईल सिस्टीम, ओके, आणि व्हेकल मेंटेनन्सला लिंक करायचंय. आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट नावाचा सब्जेक्ट जो आहे तो एमटी सोबत शेवटी करायचा, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, कारण तो एक वेगळाच विषय आहे. त्याच्यामध्ये सगळे कायदे कानून बाराबांकडे जीएसच्या टाईपचे क्वेश्चन असतात. चला, हे झालं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन का केलं आणि पहिल्या 10 दिवसामध्ये 10 सब्जेक्ट का करायला सांगतोय मी? बघा इकडं हा ग्राफ तुमच्या समोर दिसतोय. या ग्राफ मध्ये पहिले 4 टॉपिक दिसतात तुम्हाला, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, हायड्रॉलिक्स, टॉम, थर्मल इंजिनिअरिंग. हे चारीच्या चारी टॉपिक्स प्रत्येकी 40, म्हणजेच 4 × 16 160 वेटेजचं टॉपिक आहे. तर दुसरा आहे त्याच्यापेक्षा कमी वेटेज असणारे ऑटोमोबाईल इंजिन आणि सॉम, हे 30-30 म्हणजे 60 वेटेजचे टॉपिक आहेत. आणि हे 20-20-20-20 म्हणजे हे 80 मार्क असणारे 4 टॉपिक आहेत. तर प्रत्येक टॉपिक मध्ये एक ऍव्हरेज लेवल अशी असते, ऍव्हरेज लेवल अशी असते की ती अत्यंत सोपी असते. म्हणून एक गोष्ट आता इथून पुढच्या 30 दिवसामध्ये लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कुठलाच टॉपिक पूर्णपणे कम्प्लिटली स्किप नाही करायचा. कम्प्लिटली हार्ड जातोय म्हणून स्किप नाही करायचं. जसं की मुलं इलेक्ट्रॉनिक्सला कम्प्लीट स्किप मारतात, हे चुकीचं आहे. आणि कुठलाच टॉपिक कम्प्लिटली आपल्याला येतोय म्हणून त्याच्या इमोशन मध्ये इंटरेस्ट आहे, माझा आवडता टॉपिक आहे म्हणून त्याच्यामध्ये अडकून पडायचं नाही. म्हणजे कम्प्लिटली फोकस त्याच्यावरती द्यायचा नाही. म्हणजे ऑप्टिमायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. मग पहिल्या फर्स्ट 10 डेज मध्ये 10 टॉपिक्स का करायचे? तुमच्याकडे जे बेस मटेरियल आहे, आर एस खुर्मी असेल किंवा आणखी कुठला असेल, मेडीझी वगैरे, आणि प्लस रेफरन्स बुक्स जर जवळ असतील तर त्या रेफरन्स बुक मध्ये जे सिलेबस दिलेला आहे आपल्याला, त्या सिलेबस वाईज टॉपिक सिलेक्ट करा आणि त्याच्यावरती इन्फॉर्मेशन दिली असते थोडी थोडी, एक एक दोन दोन पान इन्फॉर्मेशन, ती वाचा त्या अभ्यासासोबत. तो कसा करायचा याच्याशी सेपरेट व्हिडिओ असेल. आज फक्त मी प्लॅन विषयी बोलतो. तर 10 दिवसांनी तुमच्याकडे ही जी हे रेड, हे जे काही तुम्हाला सॅफ्रॉन कलर आणि त्यानंतर येलो कलरची लाइनिंग दिसते, ते 50% ऍव्हरेज लेवल, म्हणजे तुम्हाला 150 मार्काची तयारी तुमची या 10 दिवसामध्ये झाली पाहिजे. कारण तुम्ही रॅन्डमली जरी वाचन केलं तर असे काही क्वेश्चन असतात की खूप सोपे असतात. आणि एमवाय अशी एक्झाम आहे की तिथे मॉडरेट बहुतेक क्वेश्चन त्या ठिकाणी असतात. निम्मे क्वेश्चन तर सोपे असतात, सबशल सोपे, आणि उर्वरित जे काही तुम्हाला कट ऑफ ट्रॅक करण्यासाठी असतात ते मॉडरेट आणि थोडेसे डिफिकल्ट असतात. त्यामुळे तुम्ही आता अभ्यास करत असताना ऍव्हरेज लेवलवरती येऊन थांबायचंय, कम्प्लिटली स्किप करायचं नाही. आणि इथं येऊन थांबल्यानंतर 10 दिवसांनी पुढची स्ट्रॅटेजी अवलंबवायची, ती कशी अवलंबवायची ती पहा. तर पहिल्यांदा, आणि हे बघा, हे सेक्शन सी वाल्यांसाठी आहे, तुम्ही स्टॉप करून पाहू शकताय. इथे फक्त व्हेकल मेंटेनन्स, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट आहे, ऑटोमोबाईल सिस्टीम, बाकी सगळं ग्राफ सेमच आहे. तर टाइम टेबल काय आहे 10 दिवसांसाठी? पहिल्या दिवशी सॉम घ्यायचा आहे, दुसऱ्या दिवशी टॉम, कारण हे दोघं डिझाईन मेकॅनिक्स रिलेटेड. तिसऱ्या दिवशी हायड्रॉलिक्स, प्रचंड कॉस्ट बेनिफिट रेशो असणारा हायड्रॉलिक्स विषय आहे. सॉम देखील आउट ऑफ मार्क्स मिळवून देतो. हायड्रॉलिक्स नंतर हायड्रॉलिक मशीन्स सेक्शन बी वाल्यांसाठी आहे. त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग घ्यायचं आहे 5व्या दिवशी. 6व्या दिवशी ऑटोमोबाईल इंजिन, 7व्या दिवशी रॅक, ओके, 8व्या दिवशी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, 9व्या दिवशी त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचं आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, आणि 10व्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग घ्यायचं आहे. आता हे एमटी आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग लास्टला का ठेवले? तर क्लोजर टू एक्झाम ठेवायचे. जे विषय लक्षात राहत नाहीत ते क्लोजर टू एक्झाम, कारण यांना रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं. सॉम टॉम इंटरेस्टिंग टॉपिक्स आहेत, त्यामुळे जास्त काळ लक्षात राहतात. पण हे जे असतात ना एमटी वगैरे, हे क्लोजर टू एक्झाम ठेवायचे यांचे टॉपिक्स. ओके, आलं असेल लक्षात तुमच्या? तर आता हे झालं सेक्शन ए. सेक्शन बी वाल्यांनी हा सिक्वेन्स ठेवायचा आहे, पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या.
त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सेक्शन बी चे टॉपिक नसतील आणि सेक्शन सी चे लिंक केलेले आहेत. आता डेली ऍक्टिव्हिटी शेड्यूल काय असेल, डेली अभ्यास कसा करायचा, उद्यापासूनचं शेड्यूल आहे. मी स्टँडर्ड टाइम सकाळी 6 ते 7, तुम्ही 6ला उठचाल, डेली ऍक्टिव्हिटी करचाल. त्यामध्ये स्ट्रॉंगली सजेस्ट करेन उठल्या उठल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर आंघोळीच्या अगोदर 15 ते 20 मिनिट किंवा 30 मिनिट ब्रिदिंग एक्सरसाइज किंवा प्राणायाम करू शकताय. कारण मोस्ट इफिशियंट टेक्निक आहे तुमचं दिवसभराचा ताण जो तुमच्या डोक्यावरती आहे तो रिलीव्ह करण्यासाठी. त्याच्यामुळे 6 ते 7 सगळ्या ऍक्टिव्हिटी विथ ब्रिदिंग एक्सरसाइज, लय वेळ द्यायचा नाही, 20 ते 30 मिनिटं द्यायचे त्या ठिकाणी. तर बघा 6 ते 7 डेली ऍक्टिव्हिटी झाल्या. 7 ते 9 सिलेक्ट केलेला टॉपिक, म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी सॉम सिलेक्ट करणार, 2 तास सॉमचा अभ्यास करायचा. आता हे टाइम टेबल आणि प्लॅन आहे. मी अभ्यास कसा करायचा, रिव्हिजन कशी करायची, नोट्स कशा काढायच्या, अप्रोच काय पाहिजे, हे सेपरेटली व्हिडिओ नंतर येतील. आणि ह्या प्लॅनला देखील कसं फॉलो करायचं ते त्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण आता एक रफ प्लॅन तुमच्यासमोर देतोय. त्याच्यानंतर बघा 9ला एक 5 मिनिटाचा गॅप घ्या, बाहेर फिरून या, एक ग्लास पाणी प्या. मोबाईलला अजिबात स्पर्श करू नका, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा, सायलेंट मोड मध्ये पण ठेवू शकता. त्यानंतर 9 ते 10:30 लगेच स्टडी. आता बघा गंमत इथं 11 वाजता चालू होते, 10:30 ते 11 अर्धा तासाच्या गॅप नंतर 11 वाजता काय करायचंय, मॉक टेस्ट द्यायचे. कारण आपला जनरली पेपर 11 वाजता असतो, मेन्सचा पेपर. त्यामुळे हा स्लॉट पूर्ण महिनाभर 11 ते 1:30 मॉक टेस्टला द्यायचा आहे. पर्यायानं तुमच्याकडे मॉक टेस्ट साठी स्लॉट नसेल तर त्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करायची. आणि जर तुमच्याकडे प्रॅक्टिसलाही नसेल म्हणजे काही शेड्यूल, तर स्टडी करायचा. म्हणजे मॉक टेस्ट कोणी द्यायची आता पहिल्या 10 दिवसामध्ये, ज्यांचं पहिलं काहीतरी झालेलं आहे, ज्यांचं आणखी काहीच नाही झालं, त्यांनी या स्लॉटमध्ये प्रॅक्टिसला अलॉट करू शकता किंवा स्टडीला. ज्यांचं बरं काय एक 50% ऑलमोस्ट झालेलं आहे त्यांनी प्रॅक्टिस करू शकता. पण बऱ्यापैकी तयारी झालेल्या विद्यार्थ्यांनी या स्लॉटमध्ये पहिल्या 10 दिवशी आत्ताच्या मी जे सांगतोय डे 1 टू डे 10 मॉक टेस्ट द्या. आणि जे आता मॉक टेस्ट देणार नाही ते पुढच्या स्लॉटमध्ये, पुढच्या 10 दिवसाच्या स्लॉटमध्ये देऊ शकतात. 2.5 ते 4 ह्या मॉक टेस्टचं अनालिसिस कशा पद्धतीने करायचं मी वारंवार सांगितलंय, ते तुम्ही करायचं. त्याचा निकाल चेक करायचा, कुठले उत्तर चुकले, कुठले बरोबर आले, अंदाजित किती बरोबर आले, कुठल्या एरियावरती जास्त फोकस, रिव्हिजनला टाइम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. त्यानंतर हे 2 तास परत अभ्यास 4:30 ते 6:30 जे काही तुम्ही टॉपिक निवडलाय. त्यानंतर 7 ते 8 कंपल्सरी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स करू शकताय. मी 1 तासच द्या असं म्हणत नाही, अर्धा तास द्या आणि अर्धा तास प्रॅक्टिस करा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सची. कारण हा टॉपिक असा आहे की त्याला कम्प्लीट एक दिवस, जसं मी इथं आता इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सला एक दिवस तुम्हाला दिलेला आहे, पण हा कम्प्लीट दिवस तुम्ही देऊही शकता. आणि हा कम्प्लीट दिवस द्यायचा नसेल, या जागी दुसरा हाय कॉस्ट बेनिफिट रेशोवाला जो विषय इथं राहून गेलाय तो या दिवशी करा. आणि हाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आहे ना, तो डेली 1 तास द्या. कारण हा विषय रॅन्डम आपल्या लक्षात येत नाही, आपल्या ब्रँचचा विषय नाही जरी आपण शिकला असला तरी. त्यामुळे डेली 1 तास देऊन ह्याला तुम्ही एक तुमचे काही सिक्युअर करू शकता ऍव्हरेज मार्क्स एक 60% तरी, 60-70%. पण कंटिन्युअस एक दिवस केल्यानंतर तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही, नुसताच अभ्यास झाल्यासारखं वाटेल पण उत्तर सुटणार नाही. त्यामुळे याला डेली वेळ द्या 7 ते 8चा. त्यानंतर 8 ते 9 तुमचा डिनर वगैरे काय असेल ते होऊन जाईल. आणि 9 ते 11 मात्र एमसीक्यू प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट देऊ शकताय. खुर्मीच्या खालचे एमसीक्यू ते कसे सोडवायचे हे देखील मी सांगेन. आता टोटल शेड्यूल जर कॅल्क्युलेट केलं तर 7 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत 10 तासाचं शेड्यूल होते. कमीत कमी एवढं देणं अपेक्षित आहे, याला पर्याय नाही. कारण कोणी म्हणतं की स्मार्ट वर्क करा, स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे, पण त्याच्या अगोदर हार्डवर्क लागतं. हार्डवर्कला तर कुठलाच ऑप्शन नाही. हार्डवर्कला कशा पद्धतीने स्मार्ट मध्ये कन्वर्ट केलं जाईल हे मात्र आपण सांगू शकतो, बरोबर. त्याच्यामुळे हार्डवर्कला पर्याय नाही, पण त्याला लिंकड तुमचं स्मार्ट वर्क पाहिजे. स्मार्ट वर्क इज अ पार्ट ऑफ हार्डवर्क, हार्डवर्कचा तो एक पार्ट आहे. तर लक्षात घ्या की इथं टेस्ट सिरीज बद्दल मी बोललो, मॉक टेस्ट सिरीज. तर बऱ्याच जणांच्या इन्क्वायरीज येतात, तर आपल्याकडे बोथ पोस्टल आणि स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज आहे. रिव्हिजन जी काही गोष्ट आहे, इथं रिव्हिजन साठी एक स्लॉट मी द्यायला हवा होता, 1 तासाचा स्लॉट. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचा जर टॉपिक तुम्ही या इथे ऍड केलेला असेल तर हा टॉपिक तुम्ही रिव्हिजनला सोडू शकताय, ओके. किंवा कुठला तरी 1 तास रिव्हिजन साठी तुम्हाला काढावाच लागेल. कारण रिव्हिजनचे 2 टाईप आहेत, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म रिव्हिजन म्हणजे अशी की आपण जो काही 100% वाचन केलंय त्यातला एक बुलेट पॉइंट्स म्हणजे 20 ते 30% किंवा मॅक्सिमम 35% अशा पद्धतीचंच रिव्हिजन करणं, त्याला शॉर्ट रिव्हिजन. आणि लॉंग रिव्हिजन मध्ये पुन्हा एकदा तो सिलेबस नजरेखालून घालणे, 90 ते 95% पुन्हा एकदा वाचन करणे, त्याला लॉंग रिव्हिजन म्हणूया आपण. तर शॉर्ट रिव्हिजन करणं का गरजेचं आहे, आज तुम्ही सॉमचा अभ्यास केला तर आपलं ब्रेनची कॅपॅसिटी असते की
साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून डिलेटिंग चालू होतं. आपलं ब्रेन एक लिकेज झाल्या ह्याच्यासारखं आहे, टँक प्रमाणे. तर ते ब्रेन जे आहे आपलं, तर ते लिकेज झालेल्या टँक प्रमाणे काय, तर इथं पाणी ओतल्यानंतर आपण जर इथला एक इनपुट काढून घेतलं तर थोड्या वेळाने हा रिकामा होतो टँक. तसंच आपलं ब्रेन आहे, त्यामुळे कंटिन्युअसली त्याच्यामध्ये भरत जाणं गरजेचं आहे. तर एका दिवसामध्ये सॉम वाचल्यानंतर रात्री 1 तासामध्ये त्याची शॉर्ट रिव्हिजन करायची. ओके, शॉर्ट रिव्हिजन केली की हा सॉम तुमचा 1 आठवडा 8 ते 10 दिवस लक्षात राहतो. बरोबर, 8 ते 10 दिवस लक्षात राहिला. दुसऱ्या दिवशी दुसरा एमटी विषय घेतला, परत रात्री त्याची शॉर्ट रिव्हिजन, आणि नंतर ह्या सॉमची पुढची रिव्हिजन कधी करायची, तर पुढच्या 10 दिवसाचा स्लॉट मी पुढे सांगणार आहे त्यावेळी त्याची रिव्हिजन करायची. मग दुसरी रिव्हिजन जी करत आहे ती शॉर्ट नाही तर लॉंग रिव्हिजन करायची. दुसरी लॉंग रिव्हिजन केल्यानंतर त्याला अटॅच परत शॉर्ट रिव्हिजन, आणि नंतर मी 5-5 चे 2 स्लॉट पाडले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजन कन्स्ट्रिक्ट करायची, म्हणजे परत लॉंग रिव्हिजन नाही करायची. फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स कॉस्ट बेनिफिट रेशोनुसार सिलेक्ट करायचे, जे तुमच्या लक्षातून जातील तेवढीच. आता ह्याच्यावरती मी आज बोलणार नाही, कारण आपलं प्लॅन विषयीचं टॉपिक आहे, त्याच्यामुळे मी नंतर सांगेनच. तर रिव्हिजन मात्र रोज 1 तास करायची. बघा मी काय सांगतोय, बुलेट पॉइंट्स. स्टडी सोबत डेली प्रॅक्टिस 2 तास करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा 30 ते दिवसातना 35% वेळ प्रॅक्टिसला द्यायचा. प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची आहे, तर इम्पॉर्टंट एमसीक्यूजला स्टार मारायचे प्रॅक्टिस करता करता, आणि नंतर रिव्हिजनच्या वेळी हेच वाचायचे. सुरुवातीची रिडिंग तुम्ही ओव्हरऑल करून घ्या, पण इम्पॉर्टंट एमसीक्यू जे विसरले जाऊ शकतात, जे विसरणार नाहीत त्यांना स्टार नका करू, पण जे विसरतील त्यांना स्टार करा. 30 ते 35% वेळ प्रॅक्टिसला द्या, 1 तास रिव्हिजनला द्या कमीत कमी, आणि जे 2 तास 11 ते 1.5चा स्लॉट मॉक टेस्टला द्या. कुणी आत्ता चालू करा किंवा कुणी पुढच्या 10 दिवसाच्या स्लॉटमध्ये चालू करा. कधी चालू करू शकता. ज्यांना पाहिजे त्यांनी मला 9960 76 28 52 ला कॉल करा. दोन्ही पोस्टल आणि पीडीएफ दोन्ही अवेलेबल आहेत. त्याचबरोबर रिव्हिजनसाठी कुणाला नोट्स काढण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं, कारण आपल्याकडे टॉपरच्या नोट आपण अवेलेबल केल्या आहेत. खूप मोठ्या रिक्वेस्ट नंतर त्यांनी आपले तयार झाले, ते आपले टॉपर आहेत पुण्याचे. तर त्यांच्या नोट्स अवेलेबल आहेत 400 ते 450 पानाच्या, त्या देखील पोस्टल आणि पीडीएफ तुम्हाला मिळतील. मला ज्यांना पाहिजे त्यांनी संपर्क करा. ठीक आहे. तर दुसऱ्या 10 दिवसामध्ये काय करायचं, म्हणजे आता 1 ते 10 म्हणजे आता जवळपास बघा आज किती तारीख आहे, त्यानुसार पुढचे 10 दिवस गेले, तर 31 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत काय केलं पाहिजे तुम्ही पुढच्या. तर परत तुम्ही सॉम घ्यायचा आहे 11 तारखेला. ओके, सॉम करायचा 12 तारखेला थोडा वेळ दुपारचा, थोडा वेळ म्हणजे अर्धा दिवस सॉम करायचा, आणि अर्ध्या दिवसापासून टॉम घ्यायचा, आणि 13 तारीख म्हणजे 13व्या दिवशी परत टॉम घ्यायचा. हे 3 झाले डिझाईन आणि मेकॅनिक्स रिलेटेड टॉपिक्स. 14 तारखेला परत हायड्रॉलिक्स, 15 तारखेला हायड्रॉलिक्स आणि त्या ठिकाणी हायड्रॉलिक मशीन्स करायचं. 16 तारखेला टी, 17 तारखेला सकाळचा काही काळ टी, आणि नंतर परत ए म्हणजे ऑटोमोबाईल इंजिन्स. 18 तारखेला सकाळचा काही वेळ ऑटोमोबाईल इंजिन्स, आणि नंतर काही वेळ रॅक करायचा, आणि नंतर 19 तारखेला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, आणि 20 तारखेला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी प्लस आयटी. परत हा टॉपिक मी लास्टला घेतोय, कारण क्लोजर टू एक्झाम हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी बोरिंग आहे, कॉस्ट बेनिफिट रेशो कमी आहे. आजपासून 30 दिवस तुम्हाला फुल अशी परमिशन दिली की तुम्ही मेकॅनिकल टेक्नॉलॉजी वाचा, आणि तुम्हाला जर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी मध्ये 40 मार्क पडले तर तुम्ही आरटीओ झाला, अशा पद्धतीची आयोगाकडून ऑफर देण्यात आली, तरी देखील तुम्ही ती ऑफर निवडू नका. कारण 30 दिवस जरी अभ्यास केला तर कुणालाही 40 पैकी 40 पडू शकत नाहीत, क्वचित पडतील, अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे. त्याच्यामुळे किती वेळ द्यायचा आणि काय त्याबद्दल तुम्ही आता तेवढे हुशार आहात, तुम्हाला ते समजून जाईल. आता सी वाल्यांनी काय करायचंय, त्यांना हे बाकीचे विषय नाही आहेत ना, रॅक, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग नाहीये आणि त्याच्यामध्ये हायड्रॉलिक मशीन नाही, तर त्यांनी अशा पद्धतीचे शेड्यूल फॉलो करा. मी इथे दिलाय, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, लिंक मध्ये अभ्यास करा तुम्ही. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला ऑटोमोबाईल सिस्टीम लिंक करा, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटला व्हेकल मेंटेनन्स लिंक करा, आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटला शेवटी ठेवा. जीएस टाईपचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये वेरियस टाईपचे ऍक्ट रूल्स विचारले जातात. ओके, तर बघा आता पुढे आपण जाऊया. पुढचं मी आता सांगितलं होतं की 10+10 असं झालं. आता नंतरचे पुढचे 5 दिवस 21 ते 25, परत 21व्या दिवशी परत सॉम टॉम, 22व्या दिवशी टॉम इलेक्ट्रॉनिक्स, 23व्या दिवशी हायड्रॉलिक मशीन आणि हायड्रॉलिक्स, आणि 24व्या दिवशी टीई थर्मल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल असं इंजिन्स. त्यानंतर 25व्या दिवशी परत शेवटी एमटी प्लस आई. आता इथं रिव्हिजन कशी करायची, मी व्हिडिओ तर बनवणारच आहे, पण आता कट टू कट फुल लेंथ रिव्हिजन 2 झाल्या ना आपल्या. त्या 10 दिवसामध्ये एक फुल एक शॉर्ट, या 10 दिवसामध्ये एक फुल एक शॉर्ट, या 5 दिवसामध्ये मिडल टाईपची रिव्हिजन अशी करायची की फक्त आणि फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स कॉस्ट बेनिफिट रेशोनुसार करायची, डे 21 ते 25. ओके, आणि यासोबत प्रॅक्टिस जे मी सुरुवातीचं शेड्यूल ते मोडीत नाही काढायचं.
फक्त फरक आहे या टाइम टेबल मध्ये की पहिल्या 10 दिवसात स्टडी मटेरियल तुमचं फक्त सॉम आणि हे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल, म्हणजे सॉरी, दिवसाला एक टॉपिक आणि एक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचा टॉपिक एवढंच. पण पुढच्या 10 दिवसामध्ये 2 टॉपिक घ्यायचे, म्हणजे इथं तुम्ही जर सॉम घेतला तर दुसऱ्या स्टडी स्लॉट मध्ये तुम्हाला टॉम घ्यायचा आहे. हे फक्त चेंज तुम्ही करायचं. बाकी मॉक टेस्ट वगैरे आहे तेच तुमच्या सोयीनुसार तुम्ही सोडू शकताय. मी सेपरेटली मॉक टेस्ट वर येईलच आणि प्रॅक्टिस वरती सुद्धा. ठीक आहे. आता पहा इथं काय आहे, लास्ट 5 डेजची स्ट्रॅटेजी. तर मी 4+1 करतोय परत इथं. 4+1 का करतोय, तर या 4 दिवसामध्ये तुम्ही आता ह्या 4 दिवसामध्ये मॅच्युअर असता की काय करायचं, गोंधळून अजिबात जायचं नाही. मी शेवटच्या 4 दिवसामध्ये तुमच्याशी कम्युनिकेशन साधण्यासाठी येणार आहे. इथं प्रॅक्टिस रिव्हिजन तर मस्टच आहे शेवटी शेवटी. आणि शेवटी शेवटी अभ्यास केलेले सोपे वाटणारे कॉम्पोनंट कन्फ्युजिंग टाकतात. बघा लक्षात घ्या, इझी आणि कन्फ्युजिंग याच्यामध्ये फरक असतो. ओके. इझी असू शकतो एखादा पार्ट, पण कन्फ्युजिंग असू शकतो, त्यामुळे उत्तर चुकतो. त्यामुळे इझी पार्टला देखील अवॉइड करायचं नाही. लास्टच्या दिवसांमध्ये कन्फ्युजिंग पार्ट्स वरती रिव्हिजन करा. डिफिकल्ट टॉपिक्स वरती जे विसरून जातात त्यांच्यावरती देखील रिव्हिजन करा. त्या 26 ते 29 ची तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. सॉम प्लस टॉम पहिल्या दिवशी, त्याच्यानंतर हायड्रॉलिक्स प्लस हायड्रॉलिक मशीन्स, रॅक प्लस टी इथं करायचं आहे. रॅक प्लस टी प्लस सॉरी इथं काय आहे बघा, एई आहे ऑटोमोबाईल इंजिन्स, आणि लास्टला एमटी प्लस आई. ओके. इथं तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स घेऊ शकताय या सॉम टॉम सोबत. आणि 30वा दिवस रिझर्व ठेवायचा आहे, फुल डे. त्या दिवशी काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं. टेस्ट प्रॅक्टिस वगैरे करू नका, पण पूर्ण 10च्या 10 टॉपिक वरती एक धावती रिव्हिजन करा. म्हणजे एका टॉपिकला 1 तास वेळ द्या आणि पूर्ण 10 तासामध्ये एक फायनल रिव्हिजन फक्त बुलेट पॉईंट वरती, फक्त स्टॅटिक डाटावरती, इफिशियन्सी डाटा, डायग्राम डाटा. तुम्ही 4 डायरीज करू शकता. मी सांगितलंय 4 डायरीज कन्सेप्ट. अशा 4 डायरीज तिथं परीक्षा ओरिएंटेड मी करणार आहे, त्याचं काही टेन्शन नका घेऊ. उद्यापासून प्रत्येक व्हिडिओ यावरती येत जाईल. फक्त हा प्लॅनचा व्हिडिओ आहे. एक डायग्रामसाठी, एक फॉर्म्युलासाठी, एक इफिशियन्सी रिलेटेड आणि एक जनरल डायरी. अशा 4-5 डायरीज करा आणि तेवढ्या लास्टच्या 10 दिवस सॉरी लास्टच्या एका दिवसामध्ये त्या वाचायच्या. ओके. तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर येणाऱ्या काळामध्ये खूप सारे व्हिडिओज डेली तुमचे 10 दिवस कंझ्युम करतील. फक्त अशा पद्धतीचे व्हिडिओज मी घेऊन येईल. तर तुम्ही फॉलो करावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि पुन्हा एकदा सांगतोय, एक बेस्ट ऍव्हरेज तुमचं पाहिजे, कारण कुठलाच विषय स्किप नाही करायचा, कुठलाच विषय पोलीस हे नाही करायचा. कारण थोडं जरी वाचन केलं तरी एवढा एरिया तुम्हाला कव्हर होऊन जातो, याच्यापेक्षा जास्त होऊन जाईल. मग तुम्ही मला सांगा की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही अवघड जातोय म्हणून स्किप केला, तर तुम्हाला जे काही हे पिवळ्या रिजन मधले येणारे मार्क ते तुमचे जातील. त्यामुळे तुम्ही सगळे विषय कव्हर करा, ही सर्वांना विनंती करतो. आणि टेस्ट सिरीज मटेरियल आपण खूप मोठ्या मेहनतीने बनवलंय. तुमचा रिस्पॉन्स मिळतोयच, पण आणखी रिस्पॉन्सची गरज आहे आणि तुमचा देखील त्यामध्ये फायदा परीक्षेमध्ये होईलच. तर मला खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही संपर्क साधा, ही सर्वांना विनंती आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.